दरम्यान मोदींच्या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूया. हे सगळे खासदार चालू अधिवेशनामध्ये देशाच्या पंतप्रधानांना भेटणार आहे. काही महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर काही प्रश्नाच्या संदर्भातून खासदारांच्या प्रश्नाच्या संदर्भात शिष्टमंडळ भेटायला जाणार होतं आणि त्या निमित्ताने त्या भेटायला गेलेल्या आहेत. मला वाटतं ते सांगून गेलेले आहेत, असं काय गपचूप काय भेटायला गेलेलं नाही. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सर्वजण भेटायला जाणार आहोत. मला वाटतं त्या कार्यक्रमाच्या अगोदर त्या प्रश्नाच्या संदर्भातून आणि काही विषय घेऊन गेलेले आहेत किंवा त्यामध्ये सगळ्याच खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत, जे वेगवेगळे मुद्दे आहेत, या संदर्भात माननीय पंतप्रधानांना आम्ही अवगत केलं. म्हणजे कालच पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या बाबत महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन करण्यात आलं. 3 जिल्ह्यांमधले हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. या संदर्भामध्ये ही मागणी केली. त्यानंतर चाकण एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी हा सगळा जो इंडस्ट्रीयल बेल्ट आहे, याची जी एक वाहतूक कोंडी सातत्याने होती, या संदर्भामध्ये पीएम गतिशक्ती टर्मिनल जे आहे याची मागणी आपल्या मतदारसंघामध्ये केली. मग इंद्रायणी मेडिसिटी असेल, त्याचबरोबरीनं नॅशनल ट्रायबल म्हणजे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल, या संदर्भातली मागणी माननीय पंतप्रधानांकडे केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे, यामध्ये जी अनियमितता दिसून येते, या संदर्भात माननीय पंतप्रधानांना अवगत करण्यात आलं. चंद्रभागा नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि चंद्रभागा हा प्रकल्प राबवण्यात यावा अशी मागणी धैर्यशील मोहिते यांनी केली. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ही सुद्धा मागणी पंतप्रधानांसमोर ठेवण्यात आली. एकूणच 8ही जे खासदार आहेत, या प्रत्येकाच्या मतदारसंघातले जे काही मुद्दे आहेत, गेले अनेक दिवस हाऊस चालत नसल्यामुळे हाऊसच्या म्हणजे सभागृहाच्या पटलावर जे मुद्दे मांडता येत नाहीत, या मुद्द्या संदर्भात माननीय पंतप्रधानांकडे आम्ही आमची जी समस्या आहे ती मांडली. मोठे नेते आहेत, त्यावेळेला काँग्रेसचे विचार आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही व्यवस्थितपणे झालो असतो तर मला वाटतं महायुतीचं सरकारच आलं नसतं. मी मागच्या ह्याच्यावर जाणार नाही. मला वाटतं की पक्षाच्या भूमिकेतून ज्या मत व्यक्त करत असताना वस्तुस्थिती माहिती घेऊन त्यांनी बोलले तर मला वाटतं योग्य होईल.